Step to be follow step to be followed for design and estimation of commercial installation. कमर्शियल इन्स्टॉलेशनच्या डिझाईन आणि एस्टिमेशनसाठी कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या किंवा काय काय कन्सिडर करायचं याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ओके, सो फर्स्ट इज प्रिलिमिनरी असेसमेंट अँड फिजिबिलिटी स्टडी. पहिली स्टेप काय आहे? प्रिलिमिनरी असेसमेंट अँड फिजिबिलिटी स्टडी. म्हणजे सिस्टीम किती फिजिबल आहे ते आपण चेक करणार आहे. ओके, सिस्टीम किती फिजिबल आहे ते आपण चेक करणार आहे. तर कसं करणार? साईट सर्वे. काय करणार? साईट सर्वे म्हणजे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार. प्रत्यक्ष जाऊन किती लेंथ लागेल, कशा पद्धतीची सिस्टीम आहे. त्याच्यानंतर रिक्वायरमेंट ॲनालिसिस. काय काय मटेरियल लागतील, काय काय मटेरियल लागतील, काय काय टूल लागतील हे चेक केलं जाईल. त्याच्यानंतर रेग्युलेटरी कंप्लायन्सेस म्हणजे काय काय रेग्युलेशन, काय काय परमिशन काढावं लागतील. म्हणजे कट ऑफ करणं, सप्लाय कट ऑफ करणं वगैरे त्या पद्धतीच्या कंप्लायन्सेस ते आपल्याला लागतील. त्याच्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्ट. किती फिजिबल आहे, करण्यासारखं आहे का, खरंच करण्यासारखं आहे का, त्याचा रिपोर्ट तुम्हाला तिथं लागेल. सो प्रिलिमिनरी असेसमेंट अँड फिजिबिलिटी स्टडीमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले जाऊन सर्वे करावा लागेल साईटचा, वेदर इट इज ओके ऑर नॉट. ओके, त्याच्यानंतर काय काय रिक्वायरमेंट आहे तुमचे, काय काय मटेरियल लागणार ते चेकआउट केलं जाणार. त्याच्यानंतर रेग्युलेटरी कंप्लायन्सेस, काही कंप्लायन्सेस असतील, काही सर्टिफिकेशन बनवून घ्यायचे असतील तर ते चेकआउट केलं जाईल. त्याच्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्ट. प्रिलिमिनरी असेसमेंट संपलं. आता बघा लोड एस्टिमेशन अँड डिमांड कॅल्क्युलेशन. लोड एस्टिमेशन अँड डिमांड कॅल्क्युलेशन हे आपल्याला बघायचं आहे. तर दुसरा पॉईंट बघा, पहिली स्टेप काय? प्रिलिमिनरी असेसमेंट, प्राथमिक अहवाल. दुसरा लोड एस्टिमेशन अँड डिमांड कॅल्क्युलेशन. याच्यामध्ये किती कनेक्टेड लोड आहे ते चेक करणार आपण. त्याच्यानंतर डायव्हर्सिटी फॅक्टर किती आहे ते चेक करणार. मॅक्सिमम डिमांड आणि पॉवर फॅक्टर या चार गोष्टी आपण चेक करणार. लोड एस्टिमेशन अँड डिमांड कॅल्क्युलेशनमध्ये लोड किती किती आहे, करंटचा सप्लाय लागल म्हणजे किती करंटचा लोड आहे. त्याच्यानंतर त्याचा डायव्हर्सिटी फॅक्टर किती आहे म्हणजे व्हेरिएशन किती आहे. त्याच्यानंतर त्याचं जास्तीत मॅक्सिमम डिमांड किती आहे आणि पॉवर फॅक्टर किती आहे हे आपल्याला लोड एस्टिमेशन अँड डिमांड कॅल्क्युलेशनमध्ये काढायचं आहे. ओके, ही दुसरी स्टेप. तिसरी स्टेप काय? इलेक्ट्रिकल सिस्टीम डिझाईन. तिसरी काय? इलेक्ट्रिकल सिस्टीम डिझाईन. तर काय काय इलेक्ट्रिकल सिस्टीमच्या डिझाईनमध्ये काय काय करणार आपण? पहिलं तर डिस्ट्रीब्युशन लेआउट. पहिलं काय करणार? डिस्ट्रीब्युशन लेआउट काढणार. तर डिस्ट्रीब्युशन लेआउटमध्ये सिलेक्शन ऑफ सप्लाय सिस्टीम, सिलेक्शन ऑफ सप्लाय सिस्टीम. कोणत्या टाईपचा सप्लाय घ्यायचा? सिंगल फेजचा, थ्री फेजचा. सिंगल फेजमध्ये 230 घ्यायचा, अजून दुसरा घ्यायचा. थ्री फेजमध्ये 400 घ्यायचा का 415 घ्यायचा का 440. सप्लाय सिस्टीम. त्याच्यानंतर मेन डिस्ट्रीब्युशन पॅनल. कुठून सप्लाय घ्यायचा? इकडून घ्यायचा का तिकडल्या लाईनमधून घ्यायचा? 2-3 ठिकाणी सप्लाय आलेला असतो ना गावात, तर मग कोणता घ्यायचा ते सिलेक्शन. त्याच्यानंतर मेन डिस्ट्रीब्युशन पॅनल, ते पॅनलची सिलेक्शन. त्याच्यानंतर सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड. मेन पॅनलला कोणतं ICDP-ICTPला वापरायचं, फ्यूज कोणते वापरायचे, MCB कोणते वापरायचे हे तर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड किती लागतील. समजा एक मेन असेल 4 विंगसाठी, फर्स्ट फ्लोअरला वेगळं, सेकंड फ्लोअरला वेगळं, थर्डला वेगळं, अशा पद्धतीने. इलेक्ट्रिकलला वेगळं, मेकॅनिकलला वेगळं, सिव्हिलला वेगळं, कम्प्युटरला वेगळं, अशा पद्धतीचं मेन डिस्ट्रीब्युशन बोर्डपासून सब डिस्ट्रीब्युशन बोर्ड. ओके, तर हे डिस्ट्रीब्युशन लेआउट. दुसरं काय आहे? केबल साइजिंग अँड सिलेक्शन. करंट रेटिंगवरून केबलची साईज फाइंड आउट केली जाणार.
आणि केबलच्या साईडवरून त्याचं सिलेक्शन, मग कोणत्या टाईपचं केबल घ्यायचं, 2 कोर घ्यायचं, 3 कोर घ्यायचं, किती करंट कॅपॅसिटी कशी असेल, ओके, ते आपण इथं सिलेक्ट करणार. त्याच्यामध्ये करंट कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे ते बघणार, इन्स्टॉलेशन टाईप कोणता आहे ते बघणार, अंडरग्राऊंड आहे का वरून वॉल माउंटेड आहे, अशा पद्धतीचं इन्स्टॉलेशन कसं आहे, आणि करंट कॅरिंग कॅपॅसिटी, ह्या 2 गोष्टी आपण चेकआउट करणार. त्याच्यानंतर अर्थिंग अँड बॉन्डिंग. अर्थिंग अँड बॉन्डिंग, तर अर्थ कनेक्शन कसं आहे, त्या अर्थिंगचं डिझाईन कसं आहे, कोणत्या प्लेट टाईप ऑफ अर्थिंग आहे का पाईप टाईप ऑफ अर्थिंग आहे का अजून कोणत्या टाईपचे अर्थिंग आहे ते बघ. मी काल प्लेट आणि पाईप टाईप ऑफ अर्थिंगचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही ते बघून घ्या. प्लेट टाईप ऑफ अर्थिंग आणि पाईप टाईप ऑफ अर्थिंग कशा पद्धतीने वर्क करतात, त्याचं डिझाईन. तर ह्याची डिझाईन इथं बघून घ्या. त्याच्यानंतर अर्थिंग इलेक्ट्रोड, कोणत्या प्रकारचा अर्थिंग इलेक्ट्रोड वापरला आहे, तिथं चारकोल सॉल्टचं लेअरिंग कशा आहे हे तुम्ही बघून घ्यायचं इथं, ओके. हेही आपलं डिझाईन कन्सिडरेशनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल डिझाईनमध्ये परत लाईटिंग डिझाईन, मग त्याच्यामध्ये इल्युमिनेशन लेवल किती आणि इमर्जन्सी लाईट किती, ओके. अशा पद्धतीचे 4 गोष्टी आपण इलेक्ट्रिकल लेआउटमध्ये, याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये बघतो. काय काय, डिस्ट्रीब्युशन लेआउट, केबल सायझिंग अँड सिलेक्शन, अर्थिंग अँड बॉन्डिंग अँड लाईटिंग डिझाईन. तर हे इलेक्ट्रिकल सिस्टीम डिझाईनमध्ये येते. कळते काही डोक्याच्यावरून चाललंय. साईड सिलेक्शन बघा, डिझाईन अँड एस्टिमेशन त्याच्या स्टेप्स कोणत्या फॉलो, पहिले तर प्रिलिमिनरी असेसमेंट, नंतर लोड एस्टिमेशन, नंतर इलेक्ट्रिकल सिस्टीम डिझाईन. त्याच्यामध्ये सब पार्ट्स आहेत आणि त्या सबमध्ये अजून सब असल्यामुळे आपण ते अशा पद्धतीने घेतो. आता बघा नेक्स्ट, इक्विपमेंट अँड कंपोनंट स्पेसिफिकेशन. इक्विपमेंट अँड कंपोनंट स्पेसिफिकेशन, मग कोणकोणते इक्विपमेंट लागणार, ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटर्स, ओके. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर लागणार 11/440. जनरेटर कधी कधी त्याला सेपरेट सप्लाय असतं त्यांचं, ओके. इमर्जन्सीमध्ये जनरेटर लागणार, कॉलेजला जनरेटर असेल तुमच्या, त्याच्यानंतर कॉलेजला सेपरेट ट्रान्सफॉर्मरसुद्धा असेल. त्याच्यानंतर प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस असतील, फ्युजेस असतील, स्विचेस असतील, MCB असेल, ELCB असेल, आयसोलेटर स्विच असेल. त्याच्यानंतर स्विच गिअर अँड कंट्रोल गिअर्स असतील अजून. तर हे सुद्धा आपण कन्सिडर करतो कमर्शियल इन्स्टॉलेशनच्या स्टेप्समध्ये, डिझाईन स्टेप आणि एस्टिमेशनच्या. त्याच्यानंतर एनर्जी इफिशियन्सी अँड सस्टेनेबिलिटी. एनर्जी इफिशियन्सी अँड सस्टेनेबिलिटीमध्ये आपण जे इक्विपमेंट आहे ते 4 स्टार 5 स्टारचे वापरायचे, ओके. किंवा वायर जे आहे चांगल्या प्रतीचं वापरायचं, ॲल्युमिनियमच्या ऐवजी कॉपरचा वायर वापरा. त्यानं काय होणार रे, कॉपर लॉसेस कमी होतील, ओके. तर एनर्जी इफिशियंट इक्विपमेंट. त्याच्यानंतर रिन्युएबल एनर्जी, इन्स्टेड ऑफ कन्व्हेशनल एनर्जी यूज रिन्युएबल एनर्जी. सोलार वगैरे असेल तर वेल अँड गुड, त्याचा पण विचार करायचा. त्याच्यानंतर BIS एनर्जी स्टँडर्ड्स, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड इक्विपमेंट किंवा सिस्टीम, याच्यानुसार एनर्जी स्टँडर्ड फॉलो करायचे, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट एस्टिमेशन. कॉस्ट शेवटी याच्यासाठीच चाललं ना बरंच. तर कॉस्टमध्ये आपण काय बघणार, बिल्स ऑफ क्वांटिटीज, BOQ म्हणजे बिल्स ऑफ क्वांटिटीज. त्याच्यानंतर रेट ॲनालिसिस, ते आपण एस्टिमेशनचा चार्ट काढला ना त्याच्यामध्ये बिल, रेट ऑफ, आणि त्याच्यानंतर कंटिन्जन्सी प्रोव्हिजन, अजून काही मिसलेनियस चार्जेस असतील तर ते पण आपण कन्सिडर करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेफ्टी मेजर्स अँड रिस्क ॲनालिसिस. सेफ्टी मेजर्स अँड रिस्क ॲनालिसिस, ओके. आग लागू शकते ना, तर ते सुद्धा कन्सिडर करा. जागोजागी तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर दिसत असतील प्रत्येक डिपार्टमेंटला, ते बॉक्स असतील किंवा मेन फायर एक्सटिंग्विशर सुद्धा असेल. पाहिलं असेल ना. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल सेफ्टी आणि रिस्क मिटिगेशन, रिस्क कमी करण्याची प्रोसेस. तर ह्या सगळ्या गोष्टी
आपण कशासाठी बघतोय, स्टेप टू बी फॉलो फॉर डिझायनिंग द कमर्शियल इन्स्टॉलेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्युमेंटेशन अँड अप्रुव्हल. मान्यता पाहिजे, परमिशन पाहिजे. विदाऊट परमिशन काहीच करू नका तुम्ही. ओके, विदाऊट परमिशन काहीच करू नका. तर डॉक्युमेंटेशन अँड अप्रुव्हल, त्याच्यामध्ये डिटेल ड्रॉइंग आराखडा व्यवस्थित पाहिजे. त्याच्यानंतर कंप्लायन्सेस डॉक्युमेंट्स, काही कमी पडलं असेल ॲडिशनल ते द्या. अप्रुव्हल फ्रॉम द अथॉरिटीकडून परमिशन घेऊन कामाला सुरुवात करा. त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंग. ओके, इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंग, आता काम चालू करायचं, एक्झिक्युशन ज्याला आपण म्हणू. तर सुपरविजन ऑफ इन्स्टॉलेशन, त्याचा एक सुपरवायझर पाहिजे, चांगला सुपरवायझर पाहिजे ज्यानं ते काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर टेस्टिंग अँड इन्स्पेक्शन, आणि टेस्टिंग करणारा ऑपरेटर किंवा चेक करणारा हे ओके झालं का, खरंच आला का सप्लाय किंवा अशा पद्धतीनं टेस्टिंग करणारा ते पाहिजे. त्याच्यानंतर हँडओव्हर, एखादं काम जर एकाकडून दुसऱ्याकडे जर हँडओव्हर केलं तर त्या प्रोसेस पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर हे इन्स्टॉलेशन अँड कमिशनिंगमध्ये येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पोस्ट इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स प्लॅन. राहिलेले बघा, आता ते काय म्हणतो मालक की ठीक आहे, म्हणजे कॉलेजचा ओनर वगैरे काय म्हणतो, ओनर नसतो कॉलेजचा, प्राचार्य किंवा कमिटीचा मेंबर काय म्हणतो, ओके आता सध्या एवढं आहे, हॉस्टेलची वायरिंग वगैरे आपण नंतर करू, किंवा सध्या एवढं केलं आहे आपण, इथून अजून एक ॲडिशनल वायरिंग काढून त्याच्यानंतर तो प्लॅन. तर ते पोस्ट इन्स्टॉलेशनचा प्लॅन असतो. ओके, आणि त्याचा मेंटेनन्स. तर इथं मेंटेनन्स शेड्यूल आपण कन्सिडर करतो की दर 5 वर्षांना आपण ते सगळं चेक करणार, वायरिंग ओके आहे का नाही. त्याच्यानंतर पिरियडिक इन्स्पेक्शन, दरवर्षी चेक करणार काय काय ओके नाही. आणि त्याच्यानंतर रेकॉर्ड किपिंग, त्याचं रेकॉर्डसुद्धा ठेवलं जाणार की 3 वर्षांनी लोक आले, त्यांनी अशा पद्धतीची वायरिंग चेक केली. ओके, मेंटेनन्स प्लॅनमध्ये येते. सो these are the steps to be follow for design and estimation of commercial installation. कमर्शियल इन्स्टॉलेशनसाठी एवढ्या स्टेप्स आहेत. मग तुम्ही म्हणाल सर आता 4 मार्काला जर विचारलं तर किती लिहायच्या, 8 लिहा. ओके, 4 मार्काला तशा 4च सफिशियंट आहेत, पण 8 लिहा. 6 मार्काला विचारलं तर 6 सफिशियंट आहेत, पण 8 लिहा. ओके, 8 मार्काला विचारलं तर 8च सफिशियंट आहे, 10 लिहा, 1-2 शिल्लक लिहा. येतं लक्षात. तर ह्या स्टेप्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिलिव्हंट BIS कोड, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड कोड. तर IS 732 कशाच्या रिलेटिव्ह आहे, इलेक्ट्रिकल वायरिंग इन्स्टॉलेशनच्या. ओके, त्याच्यानंतर IS 3043 कशाच्या रिलेटेड आहे, अर्थिंग सिस्टीमच्या. त्याच्यानंतर IS 3646 इंटेरियर इल्युमिनेशनच्या रिलेटेड आहे. त्याच्यानंतर IS 2189 फायर डिटेक्शन अँड अलार्म सिस्टमसाठी आहे. आणि IS 2309 IS करायचं, IS 2309 कशाच्या संदर्भात आहे, प्रोटेक्शन ऑफ बिल्डिंग अँड अलाइड स्ट्रक्चर अगेन्स्ट लाइटिंग, वीज पडू नये म्हणून लाइटनिंग अरेस्टर जे आहे त्याच्यासाठीचं प्रोव्हिजन आहे. सो हे काय रे, IS 2309 लाइटनिंग अरेस्टरसाठी. तर हे IS स्टँडर्ड आहेत, IS रिलिव्हंट IS कोड आहे. ओके, समजलं. सो राईट डाऊन दिस.